पासून उद्धव ठाकरे अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधतायत। यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी आपली या कैफियत मांडलेली आहे। यावेळी कर्जमाफीवरनं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय। तर टीका करतानाच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची कर्जमाफी संदर्भात दिलेल्या आश्वासनाची ऑडिओ क्लिपही ऐकवली। तर आजचा दुसरा दिवस आहे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद केलेला आणि पुन्हा एकदा सरकारवर त्यांनी जोरदार टीका केलेली पाहायला मिळते। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर त्यांनी टीका केली। कालपासून उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा सुरू झालेला आहे। ठिकठिकाणी जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधतायत आणि आजचा दुसरा दिवस होता। ठिकठिकाणी जाऊन त्यांनी पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये माहिती जाणून घेतलेली आहे आणि त्याचवेळी सरकारवर टीका केली। मागे मी फिरत होतो, मला तुमच्यापैकी आता तुम्हीच सांगा मला, कारण आम्ही त्या बाबतीत अडाणी माणसं, शहरी भाऊ, मागे माझ्यावरती टीका होत होती, याला शेतीतलं काय कळतंय, नाही कळत, म्हणून मी शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन उभा राहू शकतो, तुम्हाला कळतं तर तुम्ही येऊन उभे राहून दाखवा। महाराष्ट्र प्रगतीच्या बाबतीत म्हणाल म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांचा नंबर जो कोरोनाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा, माझा नाही, आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याचा नंबर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे 1 नंबर होता। आता त्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर पहिला आहे, तो खालून पहिला 10वा नंबर आहे। आणि मग नंबर 1 कशात आहे आपल्या महाराष्ट्र, कल्पना आहे तुम्हाला? भ्रष्टाचारामध्ये नंबर 1। काय प्रगती आहे। पीक विमा योजना, किती जणांना पीक विम्याचे पैसे मिळाले? अरे काही जणांना मिळालेत। देऊ पुरावा तुम्हाला, हे बघा पुरावा देतो तुम्हाला। त्याचं सगळं मी मुख्यमंत्री असताना आपत्ती आली होती आणि तेव्हाही अतिवृष्टी काही ठिकाणी झाली, सततधार। मागे मी फिरत होतो, मला तुमच्यापैकी आता तुम्हीच सांगा मला, कारण आम्ही त्या बाबतीत अडाणी माणसं, शहरी भाऊ, मागे माझ्यावरती टीका होत होती, याला शेतीतलं काय कळतंय, नाही कळत, म्हणून मी शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन उभा राहू शकतो, तुम्हाला कळतं तर तुम्ही येऊन उभे राहून दाखवा। उद्धव ठाकरे हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे, कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते। त्यामुळे आता किमान सततच्या पराभवानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं। पण आपणच बघितलं आहे की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे, कारण त्यांना माहिती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे आलेले आहेत। सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोचतंय। निवडणुका जवळ आल्यानंतर आता राजकीय मित्रांमध्ये कशा प्रकारे कुरघोडी सुरू आहे हे अधिक ठळक